शङ्खं चक्रं जलौका दधतमृतघटम् चारुदौर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्यां शुकपरि विलसन् मौलिमं भोजनेत्रम् कालाम्भोदो ज्वलाङ्गम् कटितटविलसश्चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिन्तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम् प्रौढदावाग्निलीलम् प्रौढदावाग्निलीलम्. सुरू करूया. आपण हा श्लोक बघत होतो. अन्नम आदान कर्म चरक चिकित्सा अध्याय 15 गृहिणी दोष चिकित्सा अध्याय. त्यातलं प्राणाचं कार्य आणि समानाचं कार्य आपण बघून झालेलं होतं की ते अन्नाचं ग्रहण कसं करतात आणि अग्नीच्या द्वारे पचन कसं होऊ शकतं. त्याच्यामध्ये आपण बघत होतो काले भुक्तम समम सम्यक पचती आयुर्विवृद्धये. त्याच्यातही आपण हे बघत होतो की प्रकृती इत्यादी जे काही घटक आहेत की जे अष्टविध आहार विधी विशेष आयतनाचे घटक आहेत. इथे सम्यक ग्रहण येणं म्हणजे सम्यक या शब्दाची व्याख्या आपण बघत होतो आणि त्याच्यामध्ये प्रकृत्यादी संपत इति उच्यते. त्यातलं आपण प्रकृती आणि करण हे बघून झालेलं होतं. पुढचं आपण सुरू करूया. रसविमान अध्याय चरक मीमांसा अध्याय 1 रसविमान अध्याय त्यातला 21वा श्लोक. प्रकृती आणि करण झालं होतं आपलं. इथे करणमध्ये दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या नव्हत्या. त्यातलं वासन आणि भाजन याच्यामध्ये काय फरक आहे. तर वासन म्हणजे कुठल्या तरी द्रव्याच्या बरोबर ठेवलं किंवा एखाद्या जसं की केळीच्या पानावर आपण जेवतो किंवा उत्पलपत्रावर काहीतरी अन्न ठेवणं की त्या पत्राचे किंवा त्या ज्याच्यावर तुम्ही ते ठेवलेलं आहे त्याचे गुणधर्म त्या अन्नामध्ये प्रवेशित करतात. याला म्हणतात वासन. आणि भाजन म्हणजे एखादं पात्र सुवर्ण रौप्य किंवा मातीचं भांड किंवा इतर तांब अशा प्रकारची जी भांडी आहेत त्याला भाजन असं म्हणतात. तर या सगळ्याचेही संस्कार हे सतत आपल्या अन्नावर होत असतात आणि त्याच्यामुळे संस्कारांच्या मुळे गुणांतराधान असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जे काही द्रव्याचे पूर्वीचे गुण आहेत त्याच्यामध्ये बदल हे आपल्याला तोयाग्नी सन्निकर्ष शौच मंथन देश काल वासन भावनादी किंवा काल प्रकर्ष इत्यादींनी आपल्याला समजायला हवेत किंवा लक्षात घ्यायला हवेत. कारण त्याचाही शरीरावर परिणाम होतो आणि त्याच्यानी विविध व्याधी निर्माण होऊ शकतात. तर याचा विचार हा प्रत्येक वेळेला जेव्हा पेशंट आपल्या समोर येईल त्यावेळेला करायचा असतो. काही जण अल्युमिनियमची भांडी वापरतात. तर ती जर वापरत असतील तर त्याच्यानी शरीरामध्ये दोष निर्माण होत आहेत का, विषारी घटक शरीरामध्ये निर्माण होतात का, जे दीर्घकालीन व्याधी आहेत त्यांच्यामध्ये तर या सर्व गोष्टींचा विचार होणं आवश्यकच असतं.
की ज्याच्यामुळे आपल्याला एक हेतू सापडू शकतो आणि त्या हेतूचं परिवर्जन म्हणजेच निदान परिवर्जन करणं याच्याद्वारे आपल्याला शक्य होतं. देश बदलला आहे का, काल बदलला आहे का, या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागतो. अनेक वेळेला जर पेशंट हा एखाद्या बाहेरच्या देशातून आला असेल तर तिथला देश त्या देशाची परिस्थिती काय होती आणि आता तो ज्या देशामध्ये आलेला आहे त्या देशाची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यामध्ये विकार निर्माण झालेले आहेत का. अनेक वेळेला अमेरिका किंवा ज्या देशांमध्ये बर्फ पडतो अशा देशातून जर आपल्या देशात आले तर त्यांना स्किन डिसीज किंवा ज्याला शीतपित्त आपण म्हणू शकू तर अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. ही दोन गोष्टींमुळे होते की एकतर पोल्युशन किंवा काही वेळेला जो काही काळ असतो त्याच्यामध्ये बदल झाल्यामुळे अचानक थंड प्रदेशातून शीत प्रदेशात आल्यामुळे जो व्यत्यास निर्माण झालेला असतो शरीरामध्ये शीत उष्णतेचा, तर ह्याच्यामुळेही शीतपित्त अंगावर उठण्याची शक्यता असू शकते. तर त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे या सगळे जे करणं आहेत यांचा विचार आपल्याला करावा लागतो. पुढे जाऊयात. संयोगः. संयोगः पुनः द्वयोः बहुनाम द्रव्याणाम संहती भावः. संहती म्हणजे एकत्रीकरण. तर दोन किंवा अधिक द्रव्यांचं एकत्रीकरण याचा अर्थ संयोग. स विशेषम आरभते. त्याला विशेष म्हणजे त्याच्यासाठी विशेषाची गरज असते. यम पुनः न एकैकशो द्रव्याणाम आरंभन्ते. विशेष म्हणजे याचा अर्थ की जी दोन किंवा अधिक द्रव्य एकत्र झालेली आहेत त्या एकत्रीकरणामुळे जो विशेष निर्माण झालेला आहे हे बघणं गरजेचं असतं. यम पुन्हा न एकैकशो द्रव्याणी आरभन्ते म्हणजे एक एक द्रव्याचं जे काही गुणधर्म आहेत ते इथे आपल्याला बघायचे नाहीयेत, तर संयोगाचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला इथे बघणं आवश्यक आहे. तद यथा मधु सर्पिशो मधु मत्स्य पयसांच्या संयोग. हा इथे त्यांनी दोन उदाहरणं दिली आहे की मधु आणि सर्पी एकत्र केल्यामुळे किंवा मधु मत्स्य किंवा पयस आणि मत्स्य किंवा मधुमत्स्य आणि पयस या तिन्हीचा संयोग एकत्र केल्यामुळे काही विशेष भाव त्या द्रव्यांचे शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात. तर ते काय आहेत ते आपण खाली टीकेमध्येही बघूया. सविशेषम आरभत इति संयुज्यमान द्रव्यैः एकदेशे अदृष्टम कार्यम आरभत. म्हणजे द्रव्यांचा संयोग केल्यामुळे त्यांचं एक प्रकारचं अदृष्ट कार्य ती द्रव्य सुरू करतात. तर यम न एकैकश इति यम विशेषम प्रत्येकम असंयुज्यमानानी. असंयुज्यमान अशी जी द्रव्य आहेत, असंयुज्यमान म्हणजे सम अधिक युज धातू आहे आणि त्याला आन मान प्रत्यय लागलेला आहे म्हणजे संयोग न होऊ शकणारी किंवा न झालेली किंवा न होत असलेली अशी जी द्रव्य आहेत. म्हणजे मधु आणि सर्पी हे जर वेगवेगळं घेतलं तर ती वेगवेगळी जी द्रव्य आहेत ती असंयुज्यमान अशी द्रव्य आपण म्हणू शकतो. अशा द्रव्यांचे गुणधर्म हे वेगळे असतील आणि मधु आणि सर्पी हे एकत्र झाल्यानंतर त्यांना संयुज्यमान असं आपण म्हणू शकतो आणि किंवा संयोग असं म्हणू शकतो. संयुज्यमान म्हणजे संयोग होणारी अशी द्रव्ये. इथे आन मान जे प्रत्यय लागलेले ते कर्तरी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषणाचे आहेत. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स असा तिथे आहे म्हणजे होत असणारी द्रव्य. अशा प्रकारे यम न एकैकश इति यम विशेषम प्रत्येकम असंयुज्यमानानी द्रव्याणी न आरंभंत इति अर्थः. म्हणजे असंयुज्यमान जी द्रव्य आहेत ती द्रव्य आता इथे कार्य करणार नाहीयेत, तर जो संयोग झालेला आहे, जो संहती भाव झालेला आहे ती द्रव्य एकत्र येऊन काहीतरी अदृष्ट कार्य करणार आहे. मधु सर्पिशीही प्रत्येकम अमारके मिलिते तू मारके भवतः. म्हणजे मधु आणि सर्पी हे जर प्रत्येकाचा विचार केला आपण किंवा प्रत्येकाच्या गुणधर्माचा विचार केला तर काय आहेत
तर ती अमारक आहेत. अशी ही अमारक द्रव्य एकत्र केली असता, पुन्हा सती सप्तमी आहे, सप्तमीचा वापर करून इथे महत्व पटवून देत आहेत की मधु आणि सर्पी एकत्र केली असताना किंवा असता मारक होतात, मारके भवतः, मारक होतात म्हणजे शरीरामध्ये काहीतरी शरीरामध्ये दोषांचा प्रकोप करून आणायला कारणीभूत ठरतात. अजून एक उदाहरण दिलेलं आहे, क्षीर मत्स्यादी संयोग हा कुष्ठादी करो भवती. क्षीर आणि मत्स्य हा संयोग कुष्ठादी कर होतो, हे आपल्याला माहिती आहे. संयोग हा तू इह प्राधान्येन एव उपलभ्यमान द्रव्य मेलको विवक्षितः तेन भावनादिषु अपि यद्यपि संयोगो अस्ति तथापि तत्र भावना द्रव्याणां प्राधान्येन अनुपलब्धे न संयोगेन ग्रहणम. म्हणजे इथे असं म्हणतात ते की संयोग हा खरं उपलभ्यमान द्रव्याचा असतो, म्हणजे जी उपलब्ध द्रव्य आहे ती त्यांचा एकत्रीकरण झाल्यानंतर जे काही निर्माण होतं तो म्हणजे संयोग. मग भावना इत्यादी देतानाही संयोग असतो का? तर असतो संयोग, पण इथे तो संयोग अपेक्षित नाहीये. इथे भावना द्रव्यांचा संयोग हा अपेक्षित नाहीये. तेन भावनादिषु अपि यद्यपि संयोग असती तथापि तत्र, तत्र म्हणजे भावनादिषु किंवा भावना इत्यादींमध्ये काय होतं, भावना द्रव्याणाम प्राधान्येन अनुपलब्धेः न संयोगेन ग्रहणम. म्हणजे भावना द्रव्यांचं द्रव्य ही जी आहेत ती प्राधान्याने अनुपलब्ध असतात. तर त्याच्यामुळे इथे संयोग म्हणजे ज्या वेळेला भावना द्रव्य अनुपलब्ध असतात त्यावेळेलाच तो संयोग मानला जातो. जर भावना द्रव्य असतील तर तिथे भावना अशा स्वरूपाचंच वर्णन असतं किंवा भावना असं धरूनच त्याच्यामध्ये बदल होणार आहेत, कारण तो एक प्रकारे संस्कार आहे. भावना हा संस्कार आहे आणि संयोग हे काय म्हणतात त्याला वेगळ्या प्रकारचा विधी आहे. संयोग म्हणजे फक्त एकत्रीकरण करणं आणि भावना देणं म्हणजे काहीतरी त्याच्यावर संस्कार निर्माण करणं. आपण पाहिलं की भावना हे करणं म्हणजे वेगळ्या संस्कारामध्ये ते आलेलं आहे. करणं म्हणजे संस्कार, तर भावना देणं म्हणजे संस्कार करणं, पण संयोग करणं म्हणजे फक्त दोन द्रव्यांचं एकत्रीकरण केलं तर त्याला मग ते द्रव आणि घन असं दोन असलं तरी चालेल किंवा द्रव द्रव असलं तरी सुद्धा चालेल, पण त्या दोघांचा फक्त संयोग करणं म्हणजे संयोग. आणि भावना देणं म्हणजे त्याला त्याच्यावर काहीतरी विशिष्ट संस्कार केले जाणं, घोटणं किंवा मिक्सर करणं, हे जे आहे हे सगळ्या भावना आहेत. त्या करणं म्हणजे करणं किंवा भावना असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे या संयोगाचेही परिणाम आपल्याला दिसून येतात. याची उदाहरणं बरीचशी विरुद्ध या मथाळ्याखाली दिलेली आहेत. ते 26व्या अध्यायात आपण पाहणार आहोत किंवा पुढे जे आपल्याला वीर्य विरुद्ध येणार आहे त्याच्यातही आपल्याला पाहायला मिळणार. पुढे राशी ही तू सर्व ग्रह परिग्रह मात्रा मात्र फल विनिश्चयार्थम. राशी म्हणजे काय? सर्व ग्रह म्हणजे सर्वम ग्रहती इति सर्व ग्रह परि परि हे परितः ग्रहती इति परिग्रह म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश असतो त्याला सर्व ग्रह असं म्हणतात. आणि परिग्रह म्हणजे प्रत्येक गोष्ट वेगवेगळी जेव्हा घेतली जाते तेव्हा त्याला परिग्रह असं म्हणतात. हे काय आहे तर मात्रा मात्र म्हणजे मात्रा आणि अमात्रा, मात्रा हा च अमात्रा हा च. तर अमात्रा च, मात्रा च अमात्रा च, मात्रा हा स्त्रीलिंगी शब्द आहे त्यामुळे मात्रा च अमात्रा च, अमात्रा म्हणजे न मात्रा इथे अमात्रा असं पुन्हा इथे नय तत्पुरुष येतो आणि मात्रा च अमात्रा च म्हणजे द्वंद्व समास येतो. आणि मात्रा मात्रे मात्रा मात्र योहो फलम इति मात्रा मात्र फल म्हणजे मात्रा आणि अमात्रा याचं फल म्हणजे मात्रा मात्र फल. आणि मात्रा मात्र फलस्य विनिश्चय
इति मात्रा मात्र फल विनिश्चय, हा खूप मोठा समास त्यांनी एकत्र केलेला आहे. सूत्र ही नेहमी अशीच असतात की ज्याच्यामध्ये अनेक समास आणि संधी घेऊन शब्द जोडले जातात की ज्याच्यामुळे कमीत कमी शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ त्यांना इथे सांगायचा असतो. तर राशी म्हणजे काय? राशी ही प्रमाणम. राशी म्हणजे प्रमाण. म्हणजे मात्रा मात्र फल विनिश्चयार्थम इति मात्रावत आहारस्य औषधस्य च यत् फलम, फलम म्हणजे शुभम, अमात्रस्य हीनस्य अतिरिक्तस्य वा यत् फलम अशुभम. जेव्हा मात्रावत आहार घेतला जातो तेव्हा नेहमी शुभच फल मिळणार आहे, असं इथे यांनी स्पष्ट केलेलं आहे की जर मात्रावत आहार किंवा मात्रावत औषध घेतलं तर त्याचं फल यत् फलम शुभम, ज्याचं फळ हे शुभच मिळणार आहे. अमात्रस्य किंवा हीन मात्रा, अमात्र म्हणजे दोन प्रकारे, हीन मात्रा किंवा अतिरिक्त मात्रा. तर अमात्रस्य म्हणजेच हीन मात्रा किंवा अतिरिक्त मात्रा ज्याचं फळ हे नेहमी अशुभच मिळणार आहे. तर अशाच फलात या फलाचं विनिश्चय करण्यासाठी विनिश्चयस्य अर्थम विनिश्चयार्थम, विनिश्चयाचा विनिश्चयासाठी ज्याचं किंवा विनिश्चयाय इदम असा इथे चतुर्थी तत्पुरुष समास होतो. विनिश्चयार्थम असं जेव्हा अर्थ हा शब्द जेव्हा आलेला असतो तेव्हा एक तर विनिश्चय, इथे पण पुन्हा समास आहे. विशेषः निश्चयः विनिश्चयः आणि विनिश्चयाय इदम इथे विनिश्चयार्थम, इथे चतुर्थी तत्पुरुष समास इथे झालेला आहे. जिथे अर्थ हा शब्द आहे, अर्थ म्हणजे हेतू, त्याचा हेतू, विनिश्चयाचा हेतू. तर हेतू जिथे जिथे हेतू अशा स्वरूपाचा अर्थ किंवा याच्यासाठी असा अर्थ जिथे जिथे होतो तिथे चतुर्थी तत्पुरुष होतो. त्याप्रमाणे इथे विनिश्चयाय इदम इति विनिश्चयार्थम यदुक्तम, आणि त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. तत्र सर्वस्य आहारस्य प्रमाण ग्रहणम एकपिंडेन सर्वग्रह, म्हणजे जो काही आहार तुम्ही घेणार आहात मग त्याच्यामध्ये पोळी असेल, भात असेल, भाजी असेल, आमटी सार असेल किंवा इकडे कोशिंबीर चटणी असेल, या सगळ्याचा मिळून एक पिंडेनं, एकच प्रमाण असं जिथे घेतलं जातं त्याला सर्वग्रह मात्रा असं म्हणतात. या सगळ्याला मिळून जे प्रमाण, एकत्रित प्रमाण जे सांगितलं जातं त्याला सर्वग्रह असं म्हटलं जातं. परिग्रह हा पुन्हा प्रमाणम ग्रहणम एकैकश्येन आहार द्रव्येण, म्हणजे परिग्रह म्हणजे काय? एक एक आहार द्रव्याचं वेगवेगळं प्रमाण, म्हणजे गोडाचं वेगळं असेल समजा, तिखटाचं वेगळं असेल, असंही करता येईल की रसाचं, वेगवेगळ्या रसांचं किती प्रमाण आहे आपल्या आहारामध्ये ते जर आपण वेगवेगळं घेतलं तर त्याला परिग्रह असं म्हणतात. किंवा चटणी कोशिंबीर किती घेतलेली आहे, पोळी किती घेतलेली आहे, भात किती घेतलेला आहे, याला परिग्रह असं म्हणतात. सर्वस्य हि ग्रह सर्वग्रह सर्वतःश्च ग्रह परिग्रह असं इथे त्यांनी स्वतःच इथे समास करून सांगितलेला आहे. सर्वस्य हि ग्रह सर्वग्रह, सर्वांचे ग्रहण करणे म्हणजे सर्वग्रह, आणि सर्वतःश्च ग्रह म्हणजे परिग्रह, म्हणजे सर्वांचं वेगवेगळं ग्रहण करणं म्हणजे परिग्रह. तस्य ज्ञानार्थम उचितम प्रमाणम अनुचितम प्रमाणम च राशी संज्ञम भवती. म्हणजे राशी म्हणजे काय? तर उचित प्रमाण काय आहे आणि अनुचित प्रमाण काय आहे याचं ज्ञान करून घेणं म्हणजे राशी, असं त्यांनी इथे व्याख्या दिलेली आहे. सर्व ग्रहम विवृणोती, आता सर्व ग्रहाचं वर्णन त्यांनी खालच्या याच्यात देतात. काय? सर्वस्य इति मिश्रीकृतस्य अन्न मांस सूपादेह एकपिंडेन मानम, मी जे आता सांगितलं तेच की मांस सूप इत्यादींचं एकत्र ग्रहण करणं म्हणजे सर्वग्रह. परिग्रहम विवृणोती परिग्रह पुनः इत्यादी एकैकश्येन अन्नस्य कुळवा सूपस्य फलम मांसस्य द्विफलम, म्हणजे सूप एक पल घेतलं, मांस द्विपल घेतलं इत्यादी. अवयव मानपूर्वकम समुदाय मानम, तर पहिल्यांदा अवयवाचं मानच आपल्याला करावं लागतं, मगच समुदायाचं मान
करता येतं. आजकाल जे डाएट दिलं जातं ते या प्रकारे दिलं जातं की तुम्ही फॅट किती खाताय, तुम्ही कार्बोहायड्रेट किती खाताय, तुम्ही काय मिनरल्स किती खाताय, विटॅमिन्स किती जात आहे त्याच्यातून, अशा प्रकारे हे प्रमाण दिलं जातं आणि त्याच्याप्रमाणे तुमचा आहार ठरवला जातो. हे म्हणजे परिग्रह. हं? आणि सर्वग्रह म्हणजे पूर्ण जे काही आहार दिला जातो त्याचं एक सलग प्रमाण. असंही ते ठरवतात की आज तुम्ही डिनरला फक्त रात्रीच्या जेवणात फक्त काय मुगाची खिचडी खा किंवा रात्रीच्या जेवणात फक्त सूप प्या किंवा ते काय मिल्कशेक प्या, असं जे काही त्यांनी ते ठरवलं असतं ते काही वेळेला सर्वग्रह असतं, काही वेळेला परिग्रह असू शकतं. सर्व ग्रहे प्रति अवयवमान नियमो नास्ति. सर्व ग्रहांच्यासाठी प्रत्येक अवयवाचा नियम नाही. प्रत्येक अवयवाचं मान आपल्याला करायचं नाहीये. तेन येन केनचित आहारेण प्रत्येकम अनियतमानेन संपूर्ण आहार मात्रा नियमनम सर्व ग्रह. म्हणजे इथे तुम्हाला पोळी किती घेतलीये, भात किती घेतलाय असं मोजायचं नाहीये. तुम्हाला पूर्ण आहाराच्या कॅलरी, तू आज इतक्या कॅलरीज खा, मग तू त्याच्यात काही पण खा, असं जर सांगायचं असेल तर ते सर्व ग्रह. त्यामुळे इथे आपल्याला हे मोजायचं नाहीये की पोळीचं मान किती आहे किंवा भाजीचं मान किती आहे, असं आपल्याला करायचं नाहीये. एतदेव शब्द व्युत्पत्त्या दर्शयती सर्वस्य हि इत्यादी. इथे शब्दांची व्युत्पत्ती दिलेली आहे. व्युत्पत्ती या याचा अर्थ विशेषः उत्पत्ती ही व्युत्पत्ती ही. विशेष अशी जी उत्पत्ती असते शब्दाची कुठल्याही, त्याला व्युत्पत्ती असं म्हटलं जातं. इथे दिलेलं आहे सर्वस्य ही ग्रह, म्हणजे सगळे शब्द फोडून फोडून त्यांनी इथे त्याचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून याला व्युत्पत्ती असं म्हटलं जातं. व्युत्पत्ती वेगळी असते, अन्वय वेगळा असतो आणि अर्थ वेगळा असतो. अर्थ हा प्रत्येक शब्दाचा अर्थ, जसं इथे सर्वग्रह परिग्रह सांगितलं तसंच प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा येऊ शकतो आणि शब्द एकत्र येऊन समासाचा अर्थ थोडा वेगळा बदलू शकतो. त्यामुळे जसं सर्वग्रह आणि परिग्रह हे खाण्यापिण्याच्या बाबतीत लावलं तसं आपण शब्दांच्या बाबतीतही इथे लावू शकतो की प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा आणि पूर्ण समासाचा किंवा पूर्ण संधीचा अर्थ हा थोडासा वेगळा. संधीचे सहसा अर्थ बदलत नाहीत पण समासाचे बदलू शकतात. पण व्युत्पत्ती या शब्दाचा अर्थ आहे की त्या जे काही शब्द आहेत किंवा समासामध्ये किंवा कुठल्याही एका शब्दामध्ये सुद्धा म्हणजे एका शब्दाची सुद्धा व्युत्पत्ती करता येते. इथे सामासिक शब्दाची, सर्वग्रह हा सामासिक शब्द आहे, म्हणजे 2-3 शब्द एकत्र येऊन जे तयार झाले त्याला म्हणतात सामासिक शब्द म्हणजे समास. त्या इथे सामासिक शब्दाची व्युत्पत्ती सांगितलेली आहे, पण एखाद्या शब्दाचीही व्युत्पत्ती करता येऊ शकते. आणि सर्वतः म्हणजे प्रत्येक अवयवतः इति अर्थ. सर्वतः म्हणजे प्रत्येक अवयव, इथे पण व्युत्पत्ती दिली आहे. हे दोन्ही ठिकाणी व्युत्पत्ती त्या त्या शब्दाची सांगितलेली आहे. याला म्हणतात राशी. पुढे जाऊयात. देशम पुनः स्थानम स द्रव्याणाम उत्पत्ती प्रचारौ देशसात्म्यम च आचष्टे. आता बघा इथे देश हा अष्टविध आहार आयतनामधील एक आयतन म्हणून पण सांगितलं आहे आणि मागे आपण करण याच्यामध्ये जे एक आयतन आहे त्याच्यामध्ये सुद्धा देश याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर करण या इथे जो देश म्हणून सांगितलेला आहे तो देश हा त्या देशाचा काय संस्कार होईल किंवा त्या देशाच्या संस्कारामुळे त्या द्रव्याच्या मध्ये कुठलं गुणांतराधान झालेलं आहे, कुठला बदल झालेला आहे, याच्यासाठी त्या देशाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मरु देशामध्ये किंवा धन्व देशामध्ये जे पदार्थ आहेत ते त्या देशाच्या मुळे त्याच्यावर जे काही संस्कार झालेले आहेत असे असू शकतात. पण त्याचप्रमाणे इथेही ऍक्च्युली थोडाफार त्याच
पद्धतीने किंवा त्याच पूर्ण काय काय म्हणतात त्याचीच उदाहरणं दिलेली आहेत. परंतु तिथे त्याच्यावरचे जे संस्कारांनी जे गुणांतराधान झालेलं आहे हे महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी हा फक्त एक विधी आहे आणि अ, अष्टविध विधीमधला विधी आहे आणि त्याच्यामुळे ह्याचाही विचार आपल्याला घेणं हे महत्वाचं आहे, हे पुन्हा एकदा सांगण्यासाठी म्हणून इथे देशाचं वर्णन केलेलं आहे. देशम विभजते देश इत्यादी स्थानग्रहणेन आहारस्य तथा भोक्तुं च स्थानं दर्शयति. स्थान म्हणजे काय? तर आहार द्रव्यस्य म्हणजे आहार द्रव्य कुठे तयार झालेलं आहे त्याचं स्थान आणि जो भोगतो म्हणजे जो आहार ग्रहण करणार आहे त्याचं स्थान, असं दोन्ही स्थानांचं वर्णन किंवा दोन्ही स्थानांचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. आचष्ट इति द्रव्यस्य उत्पत्ती प्रचाराधिकृत गुण ज्ञान हेतु भवती. आचष्ट याचा अर्थ देश साम्यम आचष्टे. आचष्टे असा शब्द आहे. तर देश साम्याचा तुम्ही विचार करावा. तिथे आचष्टे ह्या विधी इथे हा विधी आहे त्यामुळे तिथे त्यांनी तुम्हाला इथे म्हणजे लोट प्रत्यय आलेला आहे आचष्टे, की तुम्ही या गोष्टीचा विचार करावा. लोट प्रत्यय हा नियम सांगण्यासाठी असा दिला जातो. त्यामुळे इथे तुम्ही या विधीचाही विचार करा. आचष्ट म्हणजे द्रव्यस्य उत्पत्ती प्रचाराधिकृत गुणज्ञान हेतू भवती. द्रव्याची उत्पत्ती कुठे झाली आणि त्याचा वापर कुठे होतो आहे. म्हणजे उदाहरणार्थ नीरा नीरा ही खास करून जिथे समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी उत्पन्न होते, पण ती विकली कुठे जाते तर देशावर विकली जाते. त्याचप्रमाणे तिथे ताडगोळे हा प्रकार मिळतो, पण ती विकली कुठे जाते तर देशावर विकली जाते. आजकाल आपण साऊथ इंडियन जे अन्न आहे ते आपण मध्य प्रदेश किंवा जो भारताचा मध्य भाग आहे तिथेही त्याचा उपयोग करताय. तिथे काय ग्लोबली आपण जे काही इडली डोसा उत्तप्पा यांचा उपयोग करत आहोत. त्यामुळे त्याचा विचार आपल्याला या देशामध्ये करायचा आहे. अशा प्रकारचे जे काही अन्न आहे त्याचा सगळ्याचा विचार हा आपल्याला इथे करायचा आहे, की इथे त्याच्यावर कोणते गुणाचे संस्कार होतील किंवा इथे जर आपण ते अन्न तयार केलं तर त्याचा काय परिणाम होईल. किंवा आता नारळाची झाडं ही जास्त करून समुद्रकिनारी लागतात, पण जर देशावर एखादं नारळाचं झाड असेल तर आपल्याला त्याचा विचार करावा लागेल, की या नारळाच्या पाण्याने काय फरक पडेल. इथपर्यंतचा विचार आपल्याला करून ठेवायला पाहिजे. किंवा कितपत त्याचा उपयोग आपल्याला तर्पणासाठी होऊ शकेल या सगळ्या किंवा त्याच्यामध्ये त्या नारळ पाण्याचे जे गुणधर्म समुद्र किनारी असताना असतील तर ते देशावर असताना होतील का, या सगळ्याचा विचार आपल्याला इथे घेणं अपेक्षित आहे. तत्र उत्पत्त्या हिमवती जातम गुणवत भवती. बघा इथे पण उदाहरण तसंच दिलंय की हिमवान प्रदेशामध्ये जर जन्म घेतला एखाद्या वनस्पतीने तर ती वनस्पती गुणवान असते, गुणवत भवती. मरौ जातम लघु भवती. मरु प्रदेशामध्ये म्हणजे जंगल देशामध्ये जर एखादी वनस्पती उत्पन्न झाली तर त्याचे जे गुणधर्म असतील ते लघु होतील. तर ते म्हणजे ते पचायला हलकं असेल. पचनासाठी ते म्हणजे त्याच्यातलं जे गुरुत्व आहे ते कमी होऊन जाईल. प्रचारेण लघुभक्षाणां प्राणिनां यथा धन्व प्राचारिणां बहुक्रियाणां च लाघवं विपर्यये च गौरवं गृह्यते. आता आजकाल अनेक प्राणी पण अनेक इतर देशातून वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत असतात. तर जे धन्व प्रदेशामध्ये आहेत म्हणजे जे मरुभूमीमध्ये आहेत किंवा जंगलभूमीमध्ये आहेत ते लघु असतात किंवा त्या प्राण्यांची चरबी, त्या प्राण्यांचं मांस हे सगळं लघु असतं आणि त्याच्या विपरीत जे पदार्थ आहेत किंवा जे देश आहेत जसं अनुप्रदेश आहे त्या ठिकाणी जे वनस्पती किंवा औषधं किंवा जे
आहार्य द्रव्य असेल ते गुरु असेल. यासाठी एक खूप सुंदर श्लोक ऍक्च्युली 27व्या अध्यायात दिलेला आहे. तो आपण पुढे बघूया अन्नपान विधीमध्ये. मी फक्त त्याचं एक हे देऊन ठेवते तुम्हाला. हा, शिवदास सेनानी त्याच्यावर टीका लिहिलेली आहे. जिथे मांसाचं वर्णन दिलेलं आहे त्या ठिकाणी ठीक आहे, आपण पुन्हा जेव्हा हे करू त्यावेळेला बघू. पण त्याच्यात वर्णन असं आहे की हे जे मांस वेगवेगळ्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या देशामध्ये तो प्राणी उत्पन्न झालेला आहे, म्हणजे त्याचं चरण किंवा त्याची उत्पत्ती कुठे झालेली आहे, तो कुठे फिरतो आहे आणि त्याचा वापर कुठे होणार आहे आणि प्लस त्याचं कुठल्या शरीराचं अंग विशेष आपण घेणार आहोत. तर याप्रमाणे त्याचे गुणधर्म बदलतात. असा एक खूप सुंदर श्लोक त्यांनी दिलेला आहे खरं. ठीक आहे, मिळाला परत तर मी सांगेन. ठीक आहे, तर त्याप्रमाणे इथेही आपल्याला तसाच विचार करायचा आहे. देश सात्म्येन च देश विपरीतम गुणम सात्म्यम गृह्यते. देश सात्म्य म्हणताना आपल्याला नेहमी देशाच्या विपरीत गुणाचं सात्म्य इथे लक्षात घ्यायचं आहे. जसं की अनुप देशामध्ये उष्ण आणि वृक्ष गुणाची द्रव्यांचा वापर झाला पाहिजे आणि धन्व देशामध्ये शीत आणि स्निग्ध गुणाचा वापर झाला पाहिजे. त्यामुळे मला खूप वेळेला आश्चर्य वाटतं की ठीक आहे, केरळ या प्रदेशामध्ये किंवा कोकण भागामध्येही जे अन्न पिकतं म्हणून तिथे म्हणजे तिथे जे अन्न पिकतं ते जास्त करून तांदूळ पिकतात आणि ते तांदूळच वापरले जातात सगळीकडे किंवा तांदूळाचा वापर खूप जास्त प्रमाणात आहे. आणि तांदूळ हे जर आपण त्याच्यावर व्यवस्थित संस्कार करू शकलो नाही, ते संस्कारित तांदूळ वापरतात म्हणून ते तिथे चालतात. पण जर त्याच्यावर व्यवस्थित संस्कार करू शकलो नाही तर तांदूळ हे अनुपदेशामध्ये अभिषंधीच आहे. तर त्यामुळे ते जे काही संस्कार त्याच्यावर केले जातात त्याच्यामुळे त्याचा उपयोग तिथे होऊ शकतो. पण खरं तर तांदूळ वापरणं हे केवळ त्या देशामध्ये ते अधिक उत्पन्न निर्माण होतं म्हणून तिथे ते वापरले जात आहेत. पण खरं त्याचे काही ना काहीतरी साईड इफेक्ट्स किंवा त्याचे जे काही शरीरावर होणारे परिणाम हे काही कालांतराने दिसून येऊ शकतात. त्यामुळे ते संस्कारितच वापरावे असे, म्हणजे त्याला भर्जन, शौच, भर्जन अशा प्रकारचे संस्कार त्याच्यावर अपेक्षित आहेत. नाहीतर अनुपदेशातल्या लोकांनी हे तांदूळ वापरण्याने त्रास होण्याची शक्यता असू शकते. तर त्यामुळे अनुपदेशामध्ये उष्ण आणि वृक्ष अशा पदार्थांचं सेवन करावं आणि धन्व म्हणजे जांगल देशामध्ये शीत स्निग्ध या प्रकारच्या अन्नाचं सेवन करावं. ओकसात्म्यम तू उपयोक्तृ ग्रहणेन गृहीतम. ओकसात्म्य हे कसं आहे तर उपयोक्त्याच्या प्रमाणे म्हणजे उपभोक्ता कोण आहे, त्याला काय सात्म्य आहे याचा विचार करून ओकसात्म्याचा विचार केला जातो. याचा विचार आपण पुन्हा वीर्याविरुद्ध आणि सात्म्य याच्यामध्ये पुढच्या स्लाइड्स मध्ये करणार आहोत. पुढे
कालो ही नित्यगश्च. काल हा पण एक विधी आहे. आहार विधी अष्टविध आयतनामधला काल हा सुद्धा एक विधी आहे. मागेही आपण करणमध्येही कालाचा विचार पुन्हा केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कालाने जे काही गुणांतराधान होतं याचा विचार अपेक्षित आहे. म्हणजे मी तिथेही सांगितलं होतं की जी फळं आहेत ती पूर्वी आंबट असतात, नंतर आंबट आणि तुरट असतात. त्याचं नंतर रूपांतर गोड फळांमध्ये होतं. हा कालाचा परिणाम आहे. तर हा जो परिणाम आहे तो तिथे अ, जास्त प्रमाणात अपेक्षित आहे. ती त्याच्यावरची भावना आहे किंवा ती त्याच्यावर झालेले संस्कार आहेत किंवा करण आहे. पण इथे कालो ही नित्यगश्च अवस्थिकश्च. काल हा दोन प्रकारचा सांगितलाय, नित्यग आणि अवस्थिक. आणि या नित्यग आणि अवस्थिक कालाचे शरीरावर होणारे परिणाम किंवा त्या आहारावर होणारे परिणाम हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहे. तत्र अवस्थिको विकारम अपेक्षते नित्यगस्तु ऋतुसात्म्य अपेक्षा. नित्य काल हा ऋतुसात्म्यानुसार असतो आणि अवस्थित काल हा म्हणजे बदलू शकतो किंवा बदलू शकणारा काल आहे. ज्याप्रमाणे सध्या उन्हाळ्यामध्ये पावसाळा, पावसाळ्यामध्ये हिवाळा असे अनेक ऋतू आपल्याला पाहायला जे मिळतात ते याच्यामुळे या अवस्थित काळामुळे किंवा तिथल्या त्या देशाच्या त्या परिस्थितीवर आता जर आपण काय आधुनिक शास्त्राचा विचार केला तर किंवा आधुनिक जे काही सायन्स आहे त्याचा विचार केला तर हवामानातील बदल याच्यामुळे जे काही सांगितलं जातं की लो प्रेशर, हाय प्रेशर अशामुळे जे काही वातावरणामध्ये बदल आपल्याला दिसून येतात तो विचार आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. नित्यग इति अहोरात्रादी रूपः. नित्यग म्हणजे अहोरात्रादी रूप. अहोरात्र, अहोरात्र म्हणजे अहाच रात्र उच. अह म्हणजे दिवस आणि रात्री म्हणजे निशा. अहाच रात्र उच अहोरात्र. नित्यग या शब्दाचा नित्यम गच्छति इति नित्यगः. अवस्थिकः, अवस्थां करोति इति अवस्थिकः. हे सगळे उपपद तत्पुरुष समास असं म्हणतात. ज्या ठिकाणी एखादं क्रियापदाचं रूप लागलं जातं म्हणजे नित्यम गच्छती, इथे गच्छती हे रूप लागलेले तर हे क्रियापदाचं रूप आहे. तर हे जिथे लागलं जातं त्याला उपपद तत्पुरुष असं म्हटलं जातं. अवस्थां करोति इति अवस्थिका. अवस्थिक इति रोगित्व बाल्यादी अवस्था विशेष इति अर्थ. अवस्थिक हे इथे अजून एक अवस्था दिलेली आहे. मी जर सांगितली ती ही अवस्था आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की काळानुसार जे हवामानातील बदल जे अपेक्षित आहेत ते. आणि इथे अवस्थिक या शब्दाचा अजून एक अर्थ टीकाकार देतात की रोगित्व किंवा म्हणजे रोग निर्माण होणं किंवा बाल्य, तरुणावस्था किंवा वृद्धावस्था या सगळ्याचा विचार हा रोग्यानुसार विचार केलेला गेलाय. मी जो सांगितला अवस्थिक आणि नित्यग हे काळानुसार किंवा काय नित्य ऋतू जर असतील तर त्याला नित्यग म्हणू शकतो आणि ऋतूंमध्ये जर विकार असतील किंवा तिथल्या हवामानाच्या परिस्थितीनुसार असतील तर त्याला आपण अवस्थिक असं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे रोग्यानुसार नित्यग म्हणजे त्याच्या शरीरामध्ये कशा प्रकारे बदल होत आहेत ऋतूनुसार त्याला नित्यग बदल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नेहमी उन्हाळ्यामध्ये शरीर उष्ण जास्त असणं, हिवाळ्यामध्ये थंड पडणं हे जे बदल आहेत हे ऋतू साधण्यानुसार अपेक्षित आहेत. त्याला नित्यग बदल आपण म्हणू शकतो. पण अवस्थिक म्हणजे तो रोगी झाला असेल तर त्याची अवस्था बदललेली आहे, शरीरातल्या दोषांची अवस्था बदललेली आहे. याला अवस्थिक काल म्हणता येतो. किंवा बाल्य, तारुण्य, वृद्ध या विविध अवस्था जिथे सांगितल्या जातात त्याच्यानुसार अवस्थिक काल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. विकारम अपेक्षत इति बाल्याधिकृतम तू श्लेष्म विकारम ज्वराधिकम च आहार नियमार्थम अपेक्षत इति अर्थः.
ज्वरादी विकार जर होत असतील श्लेष्म विकारामध्ये, तर तिथे आहार नियम अपेक्षित आहेत. हे फार महत्वाचं आहे. रुग्णांना पटत नाही या गोष्टी, की मुलांचा आहार बंद कसा करायचा, किंवा ज्वर निर्माण झालेला आहे, आपण लंघन करायला सांगतो, मुलांना लंघन कसं द्यायचं, हे त्यांना पटत नाही. पण आपल्याला तिथे स्पष्ट करून सांगणं हे गरजेचं असतं. तर इथे आपल्याला चक्रपाणी दत्तांनीही तेच सांगत आहेत, की श्लेष्म विकारम बाल्याधिकृतं तु श्लेष्म विकारम ज्वराधिकम आहार च आहार नियमार्थम अपेक्षत इति अर्थः. तर या ज्वर इत्यादी अनेक जे रोग आहेत बाल्यामध्ये होणारे, त्या ठिकाणी आहाराचे नियम पाळणं हे गरजेचं आहे. ऋतुसात्म्यम ही ऋतुम अपेक्षत इति ऋतुसात्म्यापेक्षा. हा ऋतुसात्म्य म्हणजे ऋतूची अपेक्षानुसार जे काही सात्म्य शरीरामध्ये निर्माण झालेलं असतं, ते म्हणजे ऋतुसात्म्य. म्हणजे उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे तहान लागणं, किंवा तृष्णा अधिक असणं, हिवाळ्यामध्ये अ, बाहेरच्या थंडीमुळे आतील अग्नी हा संदूषित असणं आणि त्यामुळे जास्त भूक लागणं. हं? या सर्व गोष्टी या ऋतुसात्म्यानुसार आपल्याला अपेक्षित आहेत. पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये अग्नी कमी असणं आणि त्यामुळे शरीरामध्ये अ, बदल होणं किंवा क्षुधामांद्य निर्माण होणं, हे सगळं ऋतूनुसार अपेक्षित आहे. त्याला नित्यग काल असं म्हटलं जातं. अशा प्रकारे काल हा विधी आपल्याला प्रत्येक रुग्णामध्ये लक्षात घ्यायचा आहे. जमदग्नी नावाचे जे वैद्य आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. तर ते म्हणतात की अ, बाहेर ऋतू उन्हाळा चालला आहे, ठीक आहे, पण समोर बसलेल्या पेशंटच्या शरीरामध्ये कुठला ऋतू चालला आहे या याच्याकडे आपल्याला लक्ष देणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला चिकित्सा करणं अपेक्षित आहे. म्हणजे बाहेर समजा उन्हाळा ग्रीष्म ऋतू चालू आहे, पण याच्यामध्ये वाताचा क्षय नाही होते, तर श्लेष्म प्रकोपच होतोय. तर अशा वेळेला आपल्याला त्याच्यानुसार चिकित्सा द्यावी लागते. तर त्याच्यामुळे आपल्याला बाहेरच्या ऋतू बरोबरच त्या पेशंटमध्ये शरीरामध्ये कुठला ऋतू चालू आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या दोषांचा क्षय प्रकोप प्रशम होतोय, हे आपल्याला, किंवा पुढे जाऊन प्रसरादी अवस्था निर्माण होत आहेत, हे आपल्याला बघणं लक्षात घेणं आवश्यक आहे. तर त्यामुळे कालाचं महत्व हे आहेच आहे. आणि याचा उपयोग ऍक्च्युली याचा वापर हा आपल्या अम, जे काय आपण केस घेतो त्याच्या वेळेला केला पाहिजे. केस पेपर मध्ये आपला हा एक पॉइंट असणं गरजेचं आहे. देशाचाही वापर किंवा या विधीचा उपयोग हा आपण आपल्या केस पेपरमध्ये, किंवा हे सगळे जे आहार नियम आहे, आहार विधी विशेष आयतन पाळतोय का नाही रुग्ण, हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. उपयोग संस्था तू उपयोग नियम. हा उपयोग संस्था म्हणजे उपयोग नियम म्हणजे आहाराचा उपयोग कसा घ्यायचा, कसा करायचा, त्याचे नियम म्हणजे उपयोग संस्था. स जीर्ण अपेक्षा जीर्ण लक्षण अपेक्षा. हा म्हणजे आहाराचा उपयोग हा जीर्ण लक्षण दिसल्यावर करायचा आहे. इथे पुन्हा एकदा त्यांनी जीर्ण लक्षण काय आहेत हे बघणं आवश्यक आहे. जीर्ण म्हणजे पुन्हा बुभुक्षा काल, जो आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिला, की बुभुक्षा काल काय आहे, तो पुढे पण येणार आहे. उपयोग संस्थेमध्ये जीर्णमाशनी याच्यामध्ये पुन्हा बुभुक्षा कालाचंच वर्णन केलेलं आहे, तो आपण तिथे पाहू. तर जीर्ण लक्षण अपेक्षा. हा उपयोग संस्था म्हणजे ज्या वेळेला शरीरामध्ये जीर्ण लक्षणं दिसतील त्याच वेळेला आहार घेणं अपेक्षित आहे. एवं आहार उपयोग हा कर्तव्य एवं न कर्तव्य इति उपयोग नियम. हा उपयोग नियम म्हणजे आहार घ्यायचा का नाही घ्यायचा, हे आहाराचे नियम म्हणजे उपयोग नियम. सजीर्ण लक्षणापेक्षा इति प्राधान्येन उक्तः. तेन इह अजल्पन अहसन न अतिद्रुतम नातिविलंबितम इत्यादी उपयोग नियमम अपि अपेक्षत एव. म्हणजे इथे
त्यांनी पुन्हा अजून एक स्पष्ट केलं की जीर्ण लक्षणं म्हणतायत, पण फक्त जीर्णे अश्नीयात असं नका घेऊ तुम्ही. तर अजल्पन, अहसन, अतिद्रुतम हे पण तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे उपयोग नियम म्हणजे ते सगळे जे नियम पुढे दिलेले आहेत ते तुम्हाला इथे पाहणं आवश्यक आहे. अजीर्ण भोजनेतू महात्रिदोष कोप लक्षणो दोषो भवती इति अयम एव उदाहृतः. म्हणून इथे त्याचं उदाहरण दिलेलं आहे. कारण का अजीर्ण भोजन केलं तर महा त्रिदोष प्रकोप एकदम होतो, अचानक होऊ शकतो. म्हणून इथे त्याचं उदाहरण पहिल्यांदा इथे दिलेलं आहे. त्यामुळे जीर्णे अश्नीयात किंवा जीर्ण झाल्यावरच पहिलं अन्न जीर्ण झाल्यावरच पुढचं अन्न घ्यावं हे अ, हा महत्वाचा नियम आपल्याला सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे. अ, हा आहार विधी विशेष आयतन इथे संपलेला आहे, पण उपयोक्ता याच्यामध्ये काय काय नियम आहेत ते पण आपण इथे पाहून घेऊया. याचं आहार विधी विशेष आयतनाचा हा शेवटचा श्लोक आहे. उपयोक्ता पुनः यम यहा तम आहारम उपयुंक्ते. उपयोक्ता म्हणजे काय? जो आहाराचा उपभोग घेतो. उपयुंक्ते, उप अधिक युज धातू आहे. युंक्त हा युजचं युंक्त हे कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण झालेलं आहे. म्हणजे जो आहाराचं सेवन करतो असा तो. असा जो असा त्याला उपयोक्ता. इथे पण योक्त किंवा युजचं युक्त असं युंक्तच होतं ऍक्च्युली. इथे योक्ता असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्यामुळे युंक्त म्हणजे कर्मणी भूतकालवाचक धातू साधून त्याला त प्रत्यय लावला जातो. या ठिकाणी युंक्ते ज्यांनी आहार विधी विशेष आयतनाचं सेवन केलेलं आहे असं. यद आयत्तम ओकसात्म्यम त्याच्याशी निगडित असं ओकसात्म्य असतं. म्हणजे जरी तुम्ही आहार विधी विशेष आयतनं खूप प्रमाणात सांगितली असली तरी ओकसात्म्य हे पण तितकंच महत्वाचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ की जरी उष्णम अश्नीयात असं जरी लिहिलेलं असलं तरी सुद्धा जर पित्त प्रकृती असेल तर अशा मनुष्याला गरम आहार सहन होत नाही. मग अशा वेळेला त्याला त्याच्या स्वतःचं सात्म्य काय आहे हे आपण पाहणं याला ओकसात्म्य असं म्हणतात. यद आयत्तम ओकसात्म्यम इति भोक्तृ पुरुष अपेक्षम ही अभ्यास सात्म्यम भवती. जो भोक्तृ पुरुष आहे त्यांनी स्वतःच जे काही अभ्यास सात्म्य केलेलं आहे, सतत सतत सेवनानी त्याला जे काही सात्म्य झालेलं आहे त्याला अभ्यास सात्म्य असं असं म्हटलं जातं. सतत सेवनम अभ्यास, हा जे सतत सतत केलं जातं त्याला अभ्यास असं म्हटलं जातं. तर अभ्यासाने जे केलं जातं त्याला ओकसात्म्य असं म्हटलं जातं. इति अष्टौ आहार विधी विशेष आयतनानी व्याख्यातानी भवन्ति. याला ही सर्व अष्टविध आहार विधी आयतन सांगितली जातात. आयतन म्हणजे मार्ग. तर आहार घेण्याचे 8 मार्ग. कस्यचित किंचित एव अभ्यासात पथ्यम अपथ्यम वा सात्म्यम भवती. म्हणजे कस्यचित म्हणजे कोणाकोणाला थोड्या थोड्या अभ्यासानी सुद्धा काही गोष्टी पथ्य किंवा अपथ्य असं होऊ शकतात. पथ्यम अपथ्यम वा सात्म्यम भवती म्हणजे एखाद्याला अपथ्य गोष्ट सुद्धा थोड्या 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 अभ्यासांनी म्हणजे कमी प्रमाणात अभ्यास करत करत ती सात्म्य होऊ शकते. त्याचं सगळ्यात हाईपचं उदाहरण किंवा सगळ्यात भारी उदाहरण असं आपण म्हणू शकू जे विषकन्या. तिला जे काही विष हे सात्म्य करवलं जातं ते या अपथ्य सात्म्याचं वर्णन आहे. ज्या ठिकाणी अपथ्य गोष्ट सुद्धा सात्म्य अभ्यासाने करवली जाते त्याला अपथ्य सात्म्य म्हणतात. पथ्याचं सात्म्य हे आपोआपच होऊ शकतं किंवा पथ्य जर आवडत असेल तर ते सात्म्य केलं जाऊ शकतं. पण अपथ्य सात्म्य करायला खूप कष्ट लागतात. त्याच्यामध्ये शरीरामध्ये जे काही दोष निर्माण होत असतात त्याच्यावरही काही
अ, अ, म्हणजे त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे, किंवा ते होऊ नयेत ह्याच्यासाठी ते किती प्रमाणात घेतलं जावं हे महत्वाचं असतं. हं? तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे सात्म्य आपण करू शकतो, पण तरीही पथ्यकर आहाराचं सात्म्य करणं हे शरीरासाठी हितकर मानलं जातं. येषां विशेषः शुभाशुभ फलाः परस्पर उपकारका भवन्ति तान् बुभुत्सेत् बुद्ध्वा च हितेप्सु एव स्यात् न च मोहात् प्रमादात् वा प्रियम् अहितम् असुखोदर्कम् उपसेव्यम् आहारजातम् अन्यद्वा किंचित. हं? येषां म्हणजे हे जे आहार विधी विशेष आहेत त्यांना सांगितले त्याच्याबद्दल बोलतायत. येषां येषां म्हणजे त्यांच्याबद्दल. येषां विशेषाः हे जे विशेष सांगितलेले आहेत ते शुभाशुभ फलाः शुभ किंवा अशुभ फल देणारा आहेत आणि परस्पर उपकारकाः भवन्ति त्यामुळे ते परस्पर उपकारक आहेत. म्हणजे जी काही 8 गोष्टी आहेत त्या परस्परांना उपकारक ठरतात. म्हणजे करणं हे काय देशाला उपकारक ठरतं. काल हे देशाला उपकारक ठरतं. देश हा कर्णाला उपकारक ठरतो. देश हा उपयोक्त्याला उपकारक ठरतो. असे हे सगळे अष्टविध एकमेकांना उपकारक ठरत असतात. तान बुभुत्से त्यांचंच सेवन करावं, त्यांचंच म्हणजे त्या पद्धतीनेच आहार सेवन करावा. बुधवाच हितेप्सु एव स्यात् आणि बुधवा किंवा म्हणजे त्या या सगळ्यांचं ज्ञान घेऊन बुधवा म्हणजे या सगळ्यांचा विचार करून किंवा या सगळ्यांचा आपल्या शरीरासाठी काय हितकर आहे याचा विचार करून त्यांचं सेवन करावं. न च मोहामुळे किंवा प्रमादामुळे प्रमाद म्हणजे राग लोभ इत्यादीमुळे प्रियम प्रिय म्हणजे आपल्याला खूप आवडीचं असेल असं पण अहितकर अहितकर प्रियम एखादी गोष्ट खूप प्रिय असते जसं की केक. अनेकांना केक खूप प्रिय असतो किंवा कॅडबरी खूप प्रिय असते पण ती हितकर आहे का? नाही. त्यामुळे प्रिय असली तरी जर अहितकर असेल किंवा असुखोदर्क असेल जे शरीरामध्ये सुखाचा उदरक न करणारी उदरक म्हणजे चिन्ह जे उपद्रव उदरक हा शब्द तुम्ही ऐकला असेल. उदरक म्हणजे चिन्ह उत्पन्न करणं किंवा एखादी गोष्टीचा छाप शरीरामध्ये त्याच्यामुळे उत्पन्न होणं. ज्याचे उदरक उत्पन्न होणं असं म्हणतो की म्हणजे दीर्घकाळ व्याधी झाल्यानंतर त्याचा उदरक राहतो, त्याचा उपद्रव राहतो, शरीरामध्ये काहीतरी चिन्ह कायम राहतो. त्याप्रमाणे असुखाचा उदरक असुखस्य उदरक हा असुखोदरक उपसेव्यम आहार जातम अन्यद्वा किंचित याचं सेवन करू नये. न च मोहात म्हणजे मोह प्रमाद प्रिय अहित अहित किंवा असुखोदर्क असं प्रिय पण प्रिय असं न उपसेव्यम तो जो न जो आहे तो इथे उपसेव्याला लावायचा आहे आपल्याला. मोहात प्रमादात प्रियम अहितम असुखोदर्कम न उपसेव्यम काय न उपसेव्यम आहार जातम न उपसेव्यम वा अन्यद्वा किंचित किंवा दुसरे काही म्हणजे एखाद्या देशातून एखादं नवीन फळ आलेलं आहे आपल्याला त्याच्याबद्दल काही माहित नाहीये आणि ते सेवन केलं तर त्याचे त्रास आपल्या शरीरामध्ये होण्याची शक्यता असू शकते जर आपल्याला त्याचं काहीही त्याचे गुणधर्म माहित नाहीये. जसं की ड्रॅगन फ्रूट किंवा किवी हे बाहेरच्या देशातली फळं आहेत. आपण इथे घेतो अशा अनेक गोष्टी आहेत पण आता हळूहळू आपल्याला त्याचं सात्म्य व्हायला लागलेलं. आपण ते शरीरामध्ये म्हणूनच जे मगाशी म्हटलं ते पथ्यम अपथ्यम वा सात्म्यम. तर काही गोष्टी या आपल्या देशातल्या नसूनही आपण त्या आपल्या देशात आल्यानंतर त्या आपल्या शरीरामध्ये हळूहळू सात्म्य आपण करायला लागतो किंवा आपण इथून उठून जर दुसऱ्या देशात गेलो तर त्या दुसऱ्या देशातल्या गोष्टी हळूहळू आपण सात्म्य अभ्यासाने सात्म्य करून घेऊ शकतो. पण त्या गोष्टी शरीरासाठी हितकर आहेत का नाही किंवा माझ्या शरीरासाठी त्यातल्या कोणत्या गोष्टी हितकर आहेत आणि कोणत्या नाही
याचा विचार आपण प्रत्येकाने करायला पाहिजे, तरच ते आपल्याला शुभाशुभ फलदायक असं ठरणार आहे. एषामित्यादौ शुभफला विशेषः अशुभफलाश्च परस्पर उपकारको भवन्ति इति ज्ञेयम्. तत्र प्रकृत्या लाघवादी शुभफलाः प्रकृतीने, आता इथं त्यांनी सगळ्याची उदाहरणं दिली, की प्रकृती, करण, काय देश, काल या प्रत्येकाची शुभ आणि अशुभ अशी उदाहरणं दिलेली. तत्र प्रकृत्या लाघवादी शुभफल, प्रकृतीने लघु असणारी द्रव्य ही शुभफलदायक असतात. गुरुवादीच अशुभ फला, हा गुरुवादी द्रव्य ही अशुभ फल देणारी असतात. करणादी अधेयो अपि विशेषः शास्त्रोक्ताः शुभ. कर्ण इत्यादी म्हणजे जे काही तो अग्नी संस्कार आपण जे करणार आहोत त्याच्यावर, आणि ते जर शास्त्रोक्त केले आपण तर ते शुभ फलदायक असतात. पण जर निषिद्ध, शास्त्रामध्ये ज्याचं वर्णन केलेलं नाही किंवा हे असं करा असं जिथे सांगितलेलं नाही ते अशुभ असतात. आजकाल होतंय, आपण शास्त्रोक्त दही खाऊ नका, दही गरम करू नका असं सांगितलं जातं, सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. पण आपण काय करतो, दही मॅरिनेट करतो, मॅरिनेट करताना दही लावलं जातं किंवा त्या पंजाबी डिश मध्ये दही घालून खातो, की ते निषिद्ध आहे जे आपल्यासाठी, आणि त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. निषिद्धस्तु अशुभ, हा निषिद्ध गोष्टी गोष्टी या शरीरासाठी अशुभ ठरणाऱ्या आहेत. देशसाम्य निंदित देश भवत्वादीच देशस्य अशुभ फल, जिथे देश निंदित सांगितलेला आहे की या देशातलं अन्न घेऊ नये असं जिथे सांगितलेलं आहे आणि तिथलं जर ग्रहण केलं तर ते अशुभ फलदायक ठरणार आहे. आणि जे शुभ देशातलं किंवा जे ज्या देशामध्ये आपण राहतो आणि जिथे अभ्यासाने माहिती आहेत की या गोष्टी चांगल्या आहेत किंवा तिथे अनेक पिढ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांना कुठलाही त्रास झालेला नाही, अशा देशांमध्ये जर आपण राहिलो तर ते शुभ फलदायक ठरणार आहे. एवं कालसाम्यम अशुभ फलम च अजीर्ण भोजनादि तथा ओकसाम्यम च अशुभ फलम ओक सात्म्यम च अशुभ फलम इति ज्ञेयम विपरीतम तु शुभ फलम. हा याच्यामध्ये कालसाम्य जे आहे ते शुभ फल, हे अशुभ फल कुठलं आहे तर अजीर्ण भोजन, असात्म्य भोजन किंवा विषमकाली भोजन, अध्यशन, समशन, हे जे सगळं आहे ते काल असात्म्य आहे आणि अशुभ फल देणार आहे. ओकसात्म्य जे आहे ते त्यातलं जे अशुभ आहे ते अशुभ फल देणार आहे. म्हणजे अशुभ म्हणजे काय, मगाशी सांगितलं तसं अपत्यकर किंवा अहितकर किंवा नुसतंच प्रिय आहे पण अहित आहे, असं जे आहे ते सर्व ओकसात्म्य जरी असलं तरी सुद्धा ते कधी ना कधीतरी पुढे अशुभ फल देणारं आहे. अनेक जण म्हणतात, रुग्ण येतात आपल्याकडे आणि म्हणतात, अरे दूध केळं मी लहानपणापासून खातो पण त्याचे परिणाम आता दिसायला लागलेत, त्याचं अशुभत्व जे आहे ते आता दिसायला लागलेलं आहे. हे आपण त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. जरी तुम्ही ते ओकसात्म्य केलेलं असलं तरी सुद्धा ते तुमच्या शरीरासाठी विपरीत परिणाम करणारं ठरलेलं आहे. हे त्यांना नंतर म्हणजे जर त्यांना योग्य वयात सांगितलं तर ते बंद करू शकतात, पण ते जेव्हा त्यांनी व्याधी निर्माण झालेला असतो तेव्हा तरी त्यांना निदान परिवर्जनासाठी तरी आपल्याला ते सांगावं लागतं. विपरीतम तू शुभ फलम, जर ओकसात्म्य शुभ असेल तर ते शुभ फल देणारं आहे. मोहादिती अज्ञानात, मोहात म्हणजे अज्ञान, प्रमादात इति ज्ञात्वा अपि रागादी इत्यर्थ, हा म्हणजे जाणून सुद्धा माहित आहे की हे, अनेक वेळेला असं होतं आपल्याला माहितीये दही नाही घालायचंय आपल्याला भाजीमध्ये, पण पंजाबी डिश करताना आपण ती घालतोच का, तर ते छान लागतं म्हणून. हे जे आहे हे हा आपला प्रमाद आहे. तर प्रमादामुळे जे काही किंवा राग म्हणजे राग लोभ, हे राग म्हणजे प्रेम, ऍक्च्युली राग म्हणजे राग नाही किंवा क्रोध नाही, राग म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल प्रेम वाटणं, की आपल्याला खूप छान वाटतं ते, की जे काही दही घालून पंजाबी डिश केली जाते ते खूप छान वाटते, जिभेचा मोह येतो आपला. मग राग, लोभ, मोह हे सगळं राग आदीमध्ये सगळं येतं. राग, लोभ, मोह
हे सगळं रागा किंवा मत्सर सुद्धा, अरे त्यांनी केली मी का नाही करायची, हे पण त्याच्यामध्ये येऊ शकतं. तर रागादी अत्यंत लहान मुलांचं असतं की अरे त्यांनी चिप्स खाल्ले मला पण हवे. प्रमाद असतो, माहित असतं, आई सांगत असते की चिप्स हे शरीरासाठी चांगले नाहीत, किंवा कॅडबरी शरीरासाठी चांगले नाही, पण तो प्रमादाने काय करतो, ते खातो. तर हे प्रमाद आहे. प्रियम इति तदात्व मात्र मात्र प्रियम म्हणजे तेवढ्या पुरतं प्रिय झालेलं आहे. प्रियम म्हणजे तेवढ्या पुरतं जे प्रिय आहे, तदात्व मात्र तेवढ्या पुरतं जे प्रिय आहे त्याला म्हणतात. मात्र म्हणजे केवळ किंवा अम, तेवढ्या घटाने पुरतच असं. जे प्रिय आहे ते प्रिय. हं. हितम इति अस्य विवरणम असुखोदरकम. हितम म्हणजे असुखोदरक, अहितम इति असुखोदरकम. अहित म्हणजे असुखोदरक जे आहे ते मी मगाशी जे सांगितलं तसं, की असुखम म्हणजे दुःख रूपम, असुख म्हणजे न सुखम असुखम म्हणजे जे दुःख देणार आहे. उदरक म्हणजे उत्तरकालीन फल, उत्तरकालीन जे फळ आहे त्याला उदरक असं म्हणतात. जे मगाशी मी सांगितलं व्याधीच्या बाबतीत आपण उदरक शब्द जो वापरलाय तोच इथे आहे, की उत्तरकालीन जे फळ निर्माण होतं किंवा ज्याचे ठसे आपल्या शरीरावर दिसून राहतात, असं जे फळ आहे ते. किंवा का मी आता जे सांगितलं तेच उदाहरण, की केळं आणि दूध हे लहानपणापासून खातोय, पण त्याचं उत्तरकालीन फळ मात्र कुष्ठरोगामध्ये झालेलं आहे. तर त्याला म्हणतात उदरक. उदरकम उत्तरकालीनम फलम यस्य स तथा अन्यद्वा इति भेषज विहारादी. अन्यद्वा इथे अन्यद्वा इथे त्यांना भेषज म्हणजे भेषज सुद्धा मोहानी प्रमादानी प्रिय म्हणून हितकर म्हणून सुखोदरक म्हणून सेवन केली तर ती अम, शरीरासाठी अशुभ फल देणारी ठरतात. अनेक जण असतात की काय छान वाटतं म्हणून ते काय बेनेड्रिल पितात, किंवा अनेक वेळेला बरं वाटतं मला म्हणून हे घेतलं जातं, काय पॅन डी ही गोळी घेतली जाते की माझं छातीची जळजळ कमी होते. पण ह्या सगळ्या गोळ्यांचे परिणाम, किंवा अनेकांना सवय असते की जर इन्फेक्शन झालं की जा डॉक्टरकडे आणि अँटीबायोटिक घ्या. तर याचे परिणाम हे शरीरामध्ये म्हणजे शरीराला कुठलीही प्रतिकार शक्ती निर्माण न होऊ देता फक्त अँटीबायोटिकनी जर रोग घालवत असतील तर तेही प्रमादानेच तुम्ही करत आहात हे त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे, कारण त्याचे परिणाम हे शरीरावर दिसणार आहेत. त्यामुळे अन्यद्वा इति म्हणजे भेषज आणि विहार. विहार माहिती आहे की रस्त्यावर रात्रीच्या वेळी खूप जोरात गाडीनी जाण्यानी आपल्या शरीरामध्ये जर कफ प्रकृती असेल तर शरीरामध्ये कफ उत्पन्न होणारे हे माहिती आहे, पण प्रमादानी किंवा मोहामुळे ते फिरलं जातं आणि मग शरीरामध्ये, किंवा फॅन खाली झोपणं, सतत एसी मध्ये बसणं, हे माहिती असून सुद्धा अनेक लोक या गोष्टी करतात. त्यामुळे त्या गोष्टींचे विचारही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तदिदम हा श्लोक करूया आणि मग थांबूया. तत्र इदम आहार विधी विधानम अरोगाणाम अरोगाणाम आतुराणाम च केशांचित काले प्रकृती एव हिततमम भुंजानाम भवती. आता हे उपयोक्त्यांनी काय करायचंय म्हणजे उपभोक्ता कोण आहे, त्यांनी काय काय करायचंय याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. तत्र इदम मग इथे या ठिकाणी आहार विधी विधानम, आहार विधीचं जे विधान आहे म्हणजे कसं करायचं आहार विधीचे विधानम, आहार विधी हा कसा घ्यायचा आहे. अरोगाणाम आतुराणाम च म्हणजे ज्यांना रोग नाहीयेत आणि जे आतुर आहेत. चापी, चापी म्हणजे इतर पण सगळे म्हणजे ज्यांना रोग आहेत, ज्यांना कमी प्रमाणात रोग आहेत किंवा अल्प प्रमाणात रोग आहेत, किंवा जे स्वतःला स्वस्तच समजतात, म्हणजे रोग असून सुद्धा स्वस्त समजतात, रोग नसून सुद्धा स्वस्त समजतात, असे जे आहेत. च अपी हे च मध्ये सगळे घ्यायचे. चापी केशांचित काले प्रकृती एव हिततनम हितमम भुंजानाम भवन्ति. कोणत्या काळी आणि प्रकृतीनुसार त्यांच्यासाठी हितकर काय आहे किंवा त्यांनी कशा प्रकारचं हितकर आहार सेवन करावं
त्याचं वर्णन इथे आम्ही देत आहोत. काय? उष्णम, स्निग्धम, मात्रावत, जीर्णे, वीर्याविरुद्धम, इष्टे देशे, इष्ट सर्वोपकरणम, न तिद्रुतम नाति विलंबितम, अजल्पम, अहसन, तन्मना भुंजित, आत्मानम अभिसमीक्ष सम्यक. मग अशा प्रकारे हा आहार आपल्याला घ्यायचा आहे. हे अनेक वेळेला आपण काय म्हणतात त्याला रट्टून पाठ केलेलं आहे, पण तरीही प्रत्येकामध्ये इतक्या शेड्स आहेत त्या आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. फक्त खालचं आपण वाचून घेऊया. तत्र इत्यादौ इदम इति वक्ष्यमाणम आहार विधी विधीयते येन उष्ण स्निग्धादीना वक्ष्यमाणेन आहार विधी विधानम. उष्ण स्निग्ध हे आहार विधी विधान आहे, म्हणजे आहाराचा विधी कसा असावा किंवा आहार विधी कसा घ्यावा याचं वर्णन आता आम्ही इथे करत आहोत. आतुराणांच्या केशांचित इति पदेन रक्तपित्तीनां शीतमेव कफरोगीणां वृक्षमेव हितम इत्यादी विपर्ययम दर्शती. म्हणजे म्हणजे म्हणूनच इथे केशांचित हा शब्द इथे दिलेला आहे की रक्तपित्ती, म्हणजे जरी इथं उष्ण असं सांगितलेलं आहे तरी रक्तपित्तींसाठी शीत आहार महत्वाचा आहे किंवा कफरोगींसाठी वृक्ष आहारच घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हितकर काय आहे ते आपण बघणं बघूनच त्या प्रकारचं आहार विधी विधान आपल्याला करायचं आहे. केशांचित भुंजानानां इदम आहार विधी विधानम हिततमं भवति इति योजना. प्रकृतै एव इति स्वभावेन एव हिततमं हिततमं इति उक्तं. तेन यत् प्रकृत्या हितं तत् कदाचित् एव किंचित् पुरुषम् आसाद्य अहितं भवति. तच्च कदाचित् कर्तवात् अनादृतं तेन प्रायिकत्वाद एनं हिततमं वक्ष्याम इति भावः. म्हणजे या ठिकाणी त्यांना असं म्हणायचंय हा केशांचित भुंजानानां इदम आहार विधानम हिततमं भवति इति योजना. याच्यामध्ये अजून एक अर्थ दडलेला आहे. त्यांचं म्हणणं काय की प्रकृती एव इति स्वभावेन एव हिततम, म्हणजे स्वभावानी काही गोष्टी हितकर हिततमं हिततमं भवति, म्हणजे हितकर गोष्टी ही हितकर बनतात. म्हणजे स्वभावानीच काही गोष्टी, म्हणजे जसं इथं सांगितलेलं आहे की कफ प्रकृतीच्या लोकांना उष्ण आहार हा हितकरच असतो. परंतु तेन यत् प्रकृत्या हितं तत् कदाचित किंचिदेव पुरुषम आसाद्य अहितं भवति. परंतु एखाद्या कफ प्रकृतीच्या मनुष्याला सुद्धा एखादा आहार अहितकर, एखादा उष्ण आहार अहितकरही असू शकतो. तर ह्याचं पण निरीक्षण पुरुषम वीक्ष आपल्याला करता आलं पाहिजे किंवा आपण केलं पाहिजे. अनेक वेळेला आपण लोकांना सांगतो की तुम्ही सुंठ घ्या, परंतु एखादा मनुष्य म्हणतो की नाही, सुंठ मला नाही सूट होत, मला नाही नको वाटते, किंवा सुंठ घेतल्याने मला शरीरामध्ये जळजळ निर्माण होते. तर आपल्याला कळत असतं की तो कफ प्रकृतीचा आहे, त्याला सुंठ चालणार आहे, म्हणजे सुंठेने त्याला काही त्रास होणार नाहीये. पण नाही, तो स्वतः मनुष्य असा सांगतो की नाही, मला सुंठेने त्रास होतो. त्यांनी पूर्वी कधीतरी घेऊन बघितलेली असते आणि त्याचा त्याला त्रास झालेला असतो. तर अशा प्रकारे पुरुषम वीक्ष आपल्याला या प्रत्येक गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. तच्च कदाचित कत्वाद अनादृतम तेन प्रायिकत्वाद येन हिततमं वक्ष्याम. त्याप्रमाणे जे प्रामुख्याने जे हितकर आहे हे आपण इथे सेवन करायचं आहे. उष्णम इत्यादौ इति सम्यक इति छेदः. उष्ण इत्यादी आपल्याला या ठिकाणी समजतंय की काय काय त्यांनी कुठले कुठले आहार विधी दिलेले आहेत. अश्विनी, तू हात वर केलास का? मॅडम ते तुला काही बोलावं? अपथ्य सात्म्य आणि ओक सात्म्य सेम आहे का? नाही, ओक सात्म्यामध्ये सुद्धा पथ्यकराचं पण सात्म्य होऊ शकतं ना. म्हणजे एखाद्याला काय ज्या वेलीच्या भाज्या आहेत ज्या पथ्यकर आहेत आपण सांगतो, तर त्याही म्हणजे त्याचंही ओकसात्म्य असू शकतं, एखाद्याला आवडू शकतात. त्यामुळे ते पथ्यकर हे म्हणजे पथ्यम अपथ्यमच ओकसात्म्याचं जिथे वर्णन केलेलं आहे ना, त्या ठिकाणी त्यांनी असं दिलेलं आहे पथ्यम अपथ्यमच असं. कुठे होतं ते? ओकसात्म्यम अशुभम
अशुभ फलम ज्ञेयम विपरीतम तू शुभ फलम. म्हणजे ओकसापण्यात जे अशुभ आहे ते अशुभ फल देणारं आहे. म्हणजे जर आईस्क्रीमचं एखाद्याने ओकसापण्य केलं तर ते कधीतरी अशुभ फल देणारं ठरणारच आहे. पण विपरीत म्हणजे जे शुभ गोष्टी आहेत त्यांचं जर तुम्ही ओकसापण्य केलं तर ते शुभ फलच देणार आहे. असं अच्छा. आणि विपरीत विपरीत अपत्य सातम्य? हा आणि नाही अपथ्य सापण्य हे ओकसापण्यासाठीही लागू होणार आहे आणि जे काही अशुभ फल देणारं जे काही म्हणजे अपथ्य सापण्य आहे त्यालाही लागू होणार असं. अच्छा. म्हणजे अजीर्ण भोजन वगैरे केलं म्हणजे काल सापण्यालाही लागू होईल किंवा म्हणजे सगळीकडेच अपथ्य सापण्य हे लागूच होणार आहे की त्याच्यानी अशुभ फलच मिळणार आहे. हा हा. आलं ना लक्षात? आणि ओकसात्म्याने कदाचित म्हणजे कदाचित अशुभ फळ, कदाचित शुभ फळ मिळेल. शुभ फळ. हा असंच ना? अच्छा, म्हणजे अच्छा. कसं आहे की आता जरी आपण विषकन्या म्हटली तरी सुद्धा विषकन्येला जरी अहितकर म्हणजे विष देऊन तिला विषकन्या केलेलं असलं तरी ते शरीरात त्रास देणार नाही असं होणारच नाहीये. हा ते हा. शरीरात त्रासच देणार आहे पण त्याला त्या बाईला तसं घडवायचंय म्हणून हम्म, तिला ते दिलं जातं आणि तिला ते घडवलं जातं. मग तिला ते सात्म्य करवलं जातं हळूहळू 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 हम्म, असं. हम्म. पण ते शरीरामध्ये अहितकरच ठरणार आहे किंवा शरीरामध्ये ते त्रासच देणार आहे तिला. हा पण हा. तिचा कुठेतरी उपयोग करण्यासाठी ते सात्म्य केलं जातं तिच्यासाठी. हम्म. त्यामुळे हा हा. ओकसात्म्य जरी म्हटलं तरी ते शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचं असणार आहे. आणि शुभ गोष्टींचं जरी सात्म्य केलं म्हणजे अभ्यासाने जरी अपथ्य जरी सात्म्य केलं तरी ते अशुभ फल देणारच ठरणार आहे. म्हणूनच आजकालचे रोग दिसतात ते सगळे ह्याचेच रोग आहेत, असात्म्याचेच रोग आहेत आपले हम्म, हम्म. हम्म, हम्म. बहुतांशी रोग की आपण अपथ्यकर गोष्टी ज्या सात्म्य करून घेतोय ज्या हम्म. शरीरासाठी हितकर नाहीच आहे पण तरी नाही ठीक आहे उन्हाळ्यामध्ये खायचंय आईस्क्रीम खायचंय शरीरासाठी असात्म्यच येते म्हणून आपल्याला इतके रोग दिसतात. म्हणून अचानक आणि अनेक वेळेला अचानक म्हणजे काहीच झालेलं नसतं आणि अचानक हार्ट अटॅक येतो. अचानक डायबिटीस सुरू होतं किंवा प्रमेह सुरू होतो. हे जे दिसतं आपल्याला की इतके दिवस काही नाहीये किंवा घरात कोणाला प्रमेह नाहीये आणि एखाद्याला प्रमेह सुरू झाला अरे त्यांनी काय काय खाल्लंय याचा विचार आपल्याला तिथे करायलाच लागतो असं आहे. हम्म. हम्म. ठीक आहे. हो ठीक आहे, समजलं मला. ओके. थांबूया तिथे पुढे उष्णम उष्णम हो अश्मियात वगैरे पुढे घेऊयात आपण. ते हो पण खूप छटा आहेत त्याच्यामध्ये खूपच म्हणजे एक एक शब्द वाचला ना की खूप गोष्टी कळतात त्याच्यातून आणि हम्म. बेसिकली पेशंट पाहण्यासाठी आपल्याला त्याचा खूप उपयोग होतो. ठीक आहे थांबूया. चालेल. हो मॅडम, छान झालं लेक्चर. चलो अच्छा. बाय.